टार्गेट होतं 196चं, पुढे होता वेस्ट इंडिज. ही जर मॅच आपण जिंकलो तर सेमीफायनल, नाही तर वर्ल्ड कपच्या बाहेर जाणार होतो. यातच अभिषेक शर्मा आणि संजू सॅमसन हे ओपनिंगला आले. संजू सॅमसननं अटॅकिंग बॅटिंग केली, त्यातच त्यानं 34 मारून स्कोअर हलता ठेवला, पण त्यातच अभिषेक शर्मा याची विकेट गेली. त्यानंतर ईशान किशन सुद्धा लगेच आऊट झाला. त्यानंतर संजू सॅमसनला कळालं होतं की आता जर का मारण्यामध्ये मी आऊट झालो तर मॅच गेला म्हणून समजा. त्यामुळे संजू सॅमसननं पार्टनरशिपला जास्त महत्त्व दिलं आणि संजू सॅमसन आणि सूर्यकुमार यादव यांची पार्टनरशिप जमली आणि खेळ आपल्या बाजूने वळला. पण यातच सूर्यकुमार यादव आऊट झाला. त्यानंतर तिलक वर्मा आणि हार्दिक पांड्या यांची सुद्धा विकेट गेली, परंतु संजू सॅमसन हा पिचवरती दटून उभा राहिला होता आणि त्यानं 97 रन्स काढून भारताला सेमीफायनलमध्ये पोहोचवलं. मित्रांनो, हाच तो संजू सॅमसन ज्याला मागच्या वर्ल्ड कपमध्ये तो टीममध्ये असून सुद्धा त्याला खेळायला भेटलं नव्हतं आणि या वर्ल्ड कपमध्ये सुद्धा त्याची जागा फिक्स होती. पण ईशान किशन यानं डोमेस्टिक क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केली आणि त्याची जागा प्लेइंग 11मध्ये फिक्स झाली. संजू सॅमसनचं टॅलेंट हे सगळ्यांना माहिती होतं, म्हणून त्याला टीममध्ये घेतलं होतं, परंतु त्याला प्लेइंग 11मध्ये खेळता आलं नाही. आणि त्यानंतर पहिल्या 3 मॅचेसमध्ये अभिषेक शर्मा हा 0वरती आऊट झाला होता. कारण होतं अभिषेक शर्मा आणि ईशान किशन हे दोन्ही लेफ्ट हँड बॅट्समन होते आणि ओपनिंगला एक राईट हँड बॅट्समन पाहिजे होता, म्हणून संजू सॅमसनला संधी दिली. त्यानं मागच्या नामिबिया मॅचमध्ये 8 बॉल 22 रन काढले होते, पण जोरात फटक्या मारण्याच्या नादामध्ये तो आऊट झाला होता आणि आजच्या मॅचमध्ये एवढा प्रेशरच्या सिच्युएशनमध्ये येऊन त्यानं 97 रन्स काढले आणि टीम इंडियाला सेमीफायनलमध्ये पोहोचवलं. यावरून मित्रांनो शिकायला भेटतं की संधी कुठूनही आणि केव्हाही येऊ शकते, फक्त त्या संधीचं सोनं करण्यासाठी तुम्ही तयार असले पाहिजेत.